ते 1-2 महिन्याचा कुठला तरी छोटा मोठा कोर्स करतात, त्याच्या सुद्धा आम्ही मुळाशी जाणार आहे आणि तो कोर्स केल्यानंतर लगेच सिलेंडर विकत घेतात, गाडीला बांधतात आणि आमच्या फार्मवरती येतात. सध्या दुधाचे दर कमी झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि दूध उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत सापडलेले आहे. उत्तर मान तालुक्यातील जाधववाडी गावचे शेतकरी आहेत आपल्यासोबत, केशव जाधव. त्यांना विचारूया, दुधाचा दर अपेक्षित असा मिळत नाही, काय अडचणी? साहेब नमस्कार. आता सध्या दुधाचा अपेक्षित दर आम्हाला मिळत नाही. 27-28 रुपये दर मिळतोय. केंद्र सरकार किंवा सरकार जाहीर करतात 5 रुपये सबसिडी म्हणून, ती काय आम्हाला मिळत नाही. ते सहकारी दूध संघाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यात चाऱ्यावरती खूप मोठा खर्च होतोय. त्याच्यानंतर पशुखाद्य पण आम्हाला विकत घ्यायला लागतंय. दुधाच्या किमती कमी झाल्या, परंतु पशुखाद्याचं पोतं आम्हाला वाटलं होतं 100-200 कमी होईल, पण ते पण झालं नाही. तिसरा महत्वाचा खर्च असतो याच्यात डॉक्टरचा, म्हणजे शिमेज द्यायचा असेल किंवा गाय आजारी पडली, सडमुका झाला, तर याच्यात काय होतंय, मान खटावमध्ये बरेचसे बोगस डॉक्टर आहेत आणि हे डॉक्टर बिचारे काय करतात, त्यांच्या पोटा पाण्यासाठी ते 1-2 महिन्याचा कुठला तरी छोटा मोठा कोर्स करतात, त्याच्या सुद्धा आम्ही मुळाशी जाणार आहे आणि तो कोर्स केल्यानंतर लगेच सिलेंडर विकत घेतात, गाडीला बांधतात आणि आमच्या फार्मवरती येतात. पण ह्याच्यामुळं आमचा दगाफटका खूप असा होतोय की एखाद्या गायला मस्टडीज झाल्यानंतर ते अल्पशिक्षित किंवा कमी शिक्षित किंवा बोगस डिग्रीवाले, फक्त डॉक्टर संघ फिरून माहिती करून घेतलेले डॉक्टर फार्मवरती आल्यानंतर आमच्या गायांचे सडमुख होत आहेत. त्याच्यानंतर त्या व्यवस्थित उपचार होत नाही. काय काय वेळेस आमच्या फार्मवरती जनावरं दगावली सुद्धा आहेत. तर हे साहेब कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारनं सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा बोगस डॉक्टरांना आळा घातला पाहिजे. त्याच्यात पशुपालक म्हणून आमची अजून एक अडचण आहे, ते जे डॉक्टर येतात ते अल्पशिक्षित किंवा बोगस डॉक्टर असल्यामुळं, समजा एखाद्या गायीला गुचिड ताप झाला असेल, त्याचं त्यांना निदान होत नाही, ही गडी येतो त्यांनी तापाची इंजेक्शन देत बसतात, तोपर्यंत आमच्या खिशातून 5,000 ते 7,000 रुपये जातात. एखाद्या गायीला सिमेज द्यायचा असेल तर त्याचा माझाचा कालावधी किती आहे, काय आहे, ते अल्पशिक्षित डॉक्टरांमुळे मार्गदर्शन होत नाही आणि आमच्या 6-6, 7-7 सिमेज एका गायीला द्यावे लागतात. मग काय जरी 200 रुपये घेतात, काय जण 300 रुपये घेतात. तर 6 सिमेज दिले किंवा 5 सिमेज दिले तर 200 रुपये प्रमाणे 1000 रुपये होतात. 300 रुपये प्रमाणे 5 सिमेजचे 1,500 रुपये जातात आणि ते सुद्धा आमच्या उत्पादन खर्चामधूनच पैसा जाणार असतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, या सरकारला आमची विनंती आहे किंवा जो पशुधन विभाग असेल त्यांना, की यांचं दरपत्रक कुठेतरी ठरवा. आपण कसं पार्लेजीचा बिस्किटचा पुडा आणला, पूर्ण भारतामध्ये तो 5 रुपयाला असतो. असं काय नाही तुम्ही अडचणीतल्या गावातलं दुकान आहे तर तो महाग असतो. तसं आमच्या सिमेजचं दर ठरवा. आता आम्ही येता मेडिकलवरती सुद्धा चौकशी केली थोडंसं, आमच्याकडून 300 रुपये एका सिमेजला घेतले जातात. तर म्हणलं दादा, ही सिमेजची एक कांडी कितीला आहे? तर ती कांडी 45 ते 50 रुपयाला एक कांडी मिळते फक्त सिमेजची. आणि त्या एका कांडीचं जर तुम्ही 250, 300, 200 रुपये करत असाल, तर या डॉक्टरांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आमची विनंती आहे, डॉक्टरांना शेतकरी आणि डॉक्टरचं गाय वासरासारखं नातं राहिलं पाहिजे. परंतु हे नातं आता गाय वासरासारखं न राहता हे बोगस डॉक्टर आता गोचिड्याच्या भूमिकेत शिरायला लागलेत. म्हणजे ते आमच्या अंगाचं किंवा शेतकऱ्याचं जे उत्पन्नाचं साधन आहे त्यातनं ते एवढं ते त्याचं ते पिळून घेतात शेतकऱ्यांना, की बाकी त्याच्यामध्ये काय शिल्लकच राहत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा गोटा वगैरे विस्तृत दिसत असला तरी आम्ही कर्ज काढून ही गोटा बांधतोय, शेण काढतोय. सरकार बी आम्हाला सांगतोय गाया पाळा, कोंबड्या पाळा, डुकरं पाळा. आम्ही सुद्धा काय सुद्धा पाळायचं ठेवलं नाही. ज्याप्रमाणे सरकार सांगेल तसं आम्ही वागतोय, परंतु आमची काय प्रगती होत नाही. परंतु जी पोरं महिना 2 महिने डॉक्टर संघ फिरून 3ऱ्या महिन्यात सिलेंडर बांधून फिरते ते पुढच्या वर्षी बंगला बांधते ते. त्यांच्या बंगल्यावरती आमचा आक्षेप नाही, परंतु आम्ही एका दाण्याचा 1000 दाणे करतोय. गायला आम्ही पेंड, पशुखाद्य आणि पाणी पाजून त्याचं एका गायचं 40-40 लिटर दूध काढतोय. गुन्हाकार पद्धतीने आम्ही, म्हणजे आमचे जे माध्यम आहेत ते गुन्हाकाराचे आहेत. म्हणजे एका दाण्याचे 100 दाणे, एका गायला 40 लिटर 20 लिटर दूध. पण आम्ही कर्जबाजारी का होतोय? आमच्या बळीराजाला फास का घ्यावा लागतोय? याचं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय आणि ही आमची फसवणूक थांबली पाहिजे. बोगस डॉक्टरांचा जो सुळसुळाट मान खटावमध्ये झालाय तो सुद्धा थांबला पाहिजे. जर तो थांबला नाही तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही याच्यावरती नक्कीच आवाज उठवणार आहेत. म्हणजे हे डॉक्टर काय आमचे दुश्मन नाहीत. आम्ही पहिल्यांदा सांगितलं गाय वासराचं नातं आहे, पण हे गाय वासराचं नातं आता गोचिड गायसारखं बनत राहिले. हे सुद्धा साहेब कुठेतरी थांबलं पाहिजे.